रेझ्युमे हे पहिलं इम्प्रेशन असतं आपलं समोरच्या व्यक्तीवर. तर काय काय चुका रेझ्युमेमध्ये टाळल्या पाहिजे? कसा आपला रेझ्युमे अजून इम्प्रेसिव्ह करता येईल? जर आपला पहिलाच जॉब आहे आणि आपल्याकडे काहीच एक्सपिरियन्स नाही तर रेझ्युमे एकाच पानाचा पाहिजे. फापट पसारा करण्यात काहीच अर्थ नाही. जे जुने स्किल आहेत तर ते नाही टाकले पाहिजे. आता ह्या मोमेंटला मला काय येत आहे तेच त्याच्यावर मेन्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही डिग्री झाल्यानंतर MSCIT लिहित बसण्यात अर्थ नाही. खरंच नाही अर्थ. बऱ्याच वेळा पहिल्या 20% मध्ये काय लिहायचं हेच कळत नाही. सो महत्त्वाची गोष्ट काय आहे की जर तुम्हाला आज डेव्हलपर बनायचं आहे ना तर तुम्ही तुमच्या नावाच्या खाली वेब डेव्हलपर हे लिहिलंच पाहिजे. ती खूप स्वाभाविक गोष्ट आहे की तुम्हाला ते बनायचं आहे. पण आपला प्रॉब्लेम काय आहे, जसं मी म्हटलं मगाशीच, लग्नपत्रिकेसारखं एकदा बनवलं लाईफ टाईम अप्लाय करतो. सो असं न करता एव्हरी टाईम ज्या ज्या ओपनिंगसाठी तुम्ही जाताय ना त्याची डेजिग्नेशन तिथे ऍड करणं गरजेचं आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि महत्त्वाची गोष्ट ऑब्जेक्टिव्ह. आता बरेच मुलं ChatGPT कॉपी पेस्ट मारतात. तो एआयने जनरेट केला हे कळायलाही फारसा वेळ लागत नाही. स्वाभाविक आहे. समोरचा 8 तास कॉलिंग करतोय, रेझ्युमे स्क्रीनिंग करतोय, त्याच्यासमोर रोज 200 रेझ्युमे येतात तर तुम्हाला एका मिनिटात आयडेंटिफाय करून जाईल ना. तुम्ही डिग्री होल्डर असून तुम्ही स्वतःचे रेझ्युमे स्वतः नाही बनवू शकत म्हणजे तुम्ही काहीच कॅपेबल नाही. त्यापेक्षा तुमचा रेझ्युमे युनिक ठेवा ना. स्वतः बनवलेला असू द्या, थोडंफार चुकेल. त्यानंतर बाकीच्या गोष्टी टाळण्यासारख्या आहेत. त्या आहेत की विनाकारण तुम्ही सिंगल आहेत का मॅरिड आहे, तुम्ही इंडियन आहेत का फॉरेनर आहेत, तुमचं नेटिव्ह प्लेस काय, हे खरंच मॅटर नाही करत. जर हार्ड कॉपीमध्ये असेल तर सॉफ्ट स्किल टाकायला विसरू नका. म्हणजे जसं मी म्हटलं की आपण जोपर्यंत समोरच्याला दाखवत नाही की आपल्याला खरंच काय येतं तोपर्यंत तो घेत नाही. किंवा एआयचे टूल तुम्हाला कुठले येतात ते तुम्ही लिहा, तिथं मेन्शन करा. आज फक्त तुम्ही प्रॉम्प्ट देऊन काहीतरी जनरेट करताय पण ते किती बेटर वेने कामात वापरताय हे एक्सप्लेन करा. नाही तर कॉपी करायला वापरलो असं काही समोर सांगू नका. तर या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या ऍड करणं इम्पॉर्टंट आहे.